अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यापासून पुढे जाणाऱ्या बुऱ्हाण रस्त्याला 20 किलोमीटरच्या अंतरावर आगडगाव नावाचं गाव लागतं। या गावाच्या शेजारीच काळभैरवनाथाचं मंदिर आहे। इथे काय चालतं तर आपापल्या गावात जशी जत्रा भरते तशीच जत्रा इथेही भरते। गावात मोठा उत्सव असतो। जत्रा झाली की दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या घरी जातात। बाहेरून आलेले पाहुणे गाव सोडतात तर गावातील मंडळी घरात बसतात। दुसऱ्या दिवशी रात्री मंदिर परिसरात कोणीच जात नाही। याचं कारण काय तर दुसऱ्या दिवशी इथे रात्री भूतांची जत्रा भरते। रात्रीच्या वेळी इथे भूतच भूत असतात। वास्तविक हे अंधश्रद्धेची गोष्ट आहे, पण या अंधश्रद्धेतून कोणालाच त्रास होत नाही। भूतांची जत्रा म्हणून कोणता बळी दिला जात नाही की कोणता होम हवन केला जात नाही। आज रात्री मंदिर परिसरात भूतांची जत्रा आहे म्हणून तिकडं कोणी जायचं नाही इतकंच मांडण्याची ही प्रथा। या प्रथेला सुरुवात कधी झाली हे पाहण्या अगोदर मंदिराचा नेमका इतिहास कधीचा ते समजून घ्यायला हवं। काळभैरवनाथाचे मंदिर हे पुरातन देवस्थान म्हणून ओळखले जाते। मंदिर परिसरात शिलालेख नाहीत, पण इथे मोठे मोठे दगड आणि शिळा आहेत। मंदिराच्या बांधकामावरून यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावण्यात आल्याचा अंदाज लावला जातो। मात्र दंतकथांनुसार आडगाव, रतडगाव आणि देवगाव या 3 गावांची नावे ज्या राक्षसांवरून आहेत त्या आगडमल, रतडमल आणि देवमल या 3 राक्षसांनी हे मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं। मंदिराच्या दारावर या 3 राक्षसांच्या मुंडक्यांची चित्र असल्याने भाविकांकडून देखील या दंतकथेला दुजोरा दिला जातो। मंदिर परिसरात एकूण 24 समाधी आहेत। वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या बाबांच्या या समाधी झाल्या। लोक सांगतात की 24 पिढ्याहून अधिकचा इतिहास या मंदिराला आहे। त्यासोबतच मंदिराच्या आवारात असणाऱ्या कडुलिंबाबद्दल देखील दंतकथा सांगितली जाते। या कडुलिंबाची पाने कडू लागत नाहीत, त्यासोबत याला निंबाळ्या पण लागत नाहीत, त्यामुळे यासारखं दुसरं झाड उगवणं अशक्य असल्याचं सांगतात। मंदिराच्या आवारात अशा प्रकारच्या गूढ गोष्टी असल्याने भूतांच्या जत्रेवर सहज विश्वास बसून जातो। जत्रेचं नेमकं कारण शोधताना जत्रा कधी सुरू झाली हे शोधावं लागतं। याबद्दल गावकरी एक कथा सांगतात। कथा अशी की गावातील गोपीनाथ करपे नावाचे व्यक्ती जत्रेच्या दिवशी आपली घागर मंदिरात विसरले। मंदिरात घागर विसरली हे दुसऱ्या दिवशीच्या रात्री त्यांच्या लक्षात आलं। लगेच ते मंदिरात गेले तर त्यांना मंदिराच्या आवारात विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या। तिथून इथे भूतांची जत्रा भरते असं समजलं जाऊ लागलं। त्यापूर्वी देखील जत्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात जाण्याचं विशेष कारण नव्हतंच, तरीही या घटनेचा दुजोरा देऊन भूतांची जत्रा खरंच भरते असं सांगण्यात येतं।